नमस्कार मित्रांनो, वेलकम टू आवर चॅनल. आज आम्ही एक छान गेम खेळणार आहोत आणि त्या गेमचं नाव आहे हू नोज यू बेटर. सो यामध्ये जिंकणार आहे काय बोलते मी यामध्ये जो जिंकणार त्याला ओके. आज आम्ही खेळणार आहोत नाही पण झालं मी तर बोलून मला बोलायचं वाचतं स्टार्टिंग पासून करणार. सो हा गेम मी खेळणार आहे ब्रदर वर्सेस मध्ये. सो आता माझं लग्न होऊन झालेत वैभवला 2 वर्ष आणि विक्रांत माझ्यासोबत राहत होता टोटल 20 वर्ष. सो लेट्स सी विक्रांत मला जास्त ओळखतोय की वैभव. ठीक आहे. सो मी काही प्रश्न विचारणार आहे. त्या प्रश्नांमध्ये मला जर हवं असेल त्याचे ऑप्शन्स देईल, अदरवाईज त्यांना त्यांचे प्रश्न लिहायचे त्यांना दाखवायचे स्क्रीनला. ठीक आहे. सेकंड थिंग, जर हे लोक म्हणजे जे जास्त पॉईंट मिळवतील, मी खूप कमी प्रश्नच आहेत ज्यांनी खूप कॉमन इझी क्वेश्चन्स आहेत, जे जिंकेल शेवटला त्यांना माझ्याकडून एक छान कपडे किंवा काही जे मागते ते मी गिफ्ट करणार माझ्याकडे. ठीक आहे. सो लेट्स स्टार्ट. डिसाइड करू काय मागायचं. अरे का म्हणजे तू हरला आहेस? मला टेन्शन आलंय. हॉटस्टार मला लक्षात नाही झालं. बघू नका. मेमरी लॉस झाली ना माझी. आन्सर्स पण आहेत का त्यांनी? नाही. ओके. सगळ्यात पहिला प्रश्न, माझा आवडता मूवी कोणता? मराठी हिंदी दोन्ही पण. ठीक आहे. मी तुम्हाला ऑप्शन्स देते हवं तर. ऑप्शन्स ओके. क्रिश, 3 इडियट, देऊळबंद. 3 ऑप्शन दिले का? हो. त्यातलं तुम्हाला एक घ्यायचं. क्रिश, देऊळबंद आणि 3 इडियट. स्टार्ट. असं नका करू रे. मी तुझ्या घरात बघून ना टीव्ही असं काय करतो विक्रांत? मला लिहिलं पहिल्याच आन्सर पहिल्याच क्वेश्चनला तरी एवढा वेळ लागतो. रेडी? चलो स्टार्ट. दाखवा. देऊळबंद. बरोबर आन्सर बरोबर आहे. दोघांनी पण बरोबर ओळखलेला आहे. सो पहिल्या दोघांनाही पॉईंट जातोय एक. सेकंड. ओके. आता मी ह्याचे ऑप्शन्स देणार नाही. हे खूप इझी होतं ऑप्शन्स दिल्यावर. मी क्वचितच प्रश्नांचे ऑप्शन्स देईन त्यांना. सो माझा सेकंड क्वेश्चन आहे, माझा आवडता टीव्ही शो कोणता? कशावरती? हिंदी मराठी? हिंदी मराठी दोन्ही पण. दोन्हीमध्ये वेगवेगळं आहे. एक सांग. अच्छा नाही, हिंदी मराठी दोन्ही पण. शो ना? फेवरेट शो? हां, सिरियल. शो सिरियल जे काही शो म्हणजे तेच रे. खूपच वेळ घेतात हे लोक. आता मी टाइम लिमिट आहे. मग दाखवा. चला स्टार्ट. बिग बॉस. काय संबंध बिग बॉस? वैभव जिंकला इकडे. मराठी बिग बॉस कधीतरी येतो. जे पूर्ण भारतच चालेल असं मला कळत. महाराष्ट्राची हास्य तर मी खूप बघते. बघू नका. ओके. ह्यात मी तुम्हाला ऑप्शन्स देईन. ठीक आहे. हा तसा असा ट्रिकी क्वेश्चन. ठीक आहे. सो मला जेव्हा स्ट्रेस येतो जास्त की मी स्ट्रेसमध्ये असते तेव्हा मी काय करते? नेटफ्लिक्स किंवा एक मिनिट नेटफ्लिक्स बघते, स्क्रोल करते की लाफ्टर बघते? आय थिंक वैभवला आन्सर माहिती आहे. विक्रांत तो सगळं दाखवून लिहितो. स्क्रोल. विक्रांत जिंकला इकडे. मी लाफ्टर शेफच बघते. सो इथे एक पॉइंट आला. कसं नाही, कधी कधी टीव्ही चालू ठेवून तू असं स्क्रोल करत बसतेस. हा पण मी जास्त स्ट्रेसमध्ये असेल की तेच बघते. मला लाफ्टर शेफ खूप आवडतं. दुपारच्या वेळेला मी तेच बघते. जो सेकंड हिंदीचा जो सिरीज नाव लिहिणार होतो ते लाफ्टर शेफ. ओके. चल नेक्स्ट. ओके. माझा जेव्हा जास्त मूड खराब असतो म्हणजे माझा मूड ऑफ असतो तेव्हा मी काय करते? इटिंग, स्क्रोलिंग, एडिटिंग की टीव्ही? माझा जेव्हा खूप जास्त मूड खराब असतो, माझा मूड ऑफ असतो तेव्हा मी काय करते? इटिंग म्हणजे फूड म्हणजे जास्त खाते,
की टीव्ही बघते की एडिटिंग करते? अशी पण जशी ती पाहते. मी एवढी नाही खात. ह्या आन्सरसाठी एक्सप्लेनेशन आहे माझ्याकडे. तुला मे बी काय वाटतं? ओके लिहिलं मी. दाखवा. एडिटिंग. इथे मी विक्रांत जिंकलाय. विक्रांतला माहितीये वैभव तुझ्याकडून मला ही अपेक्षा नव्हती. मी ह्याला किती वेळा बोलले कारण माझा मूड खराब आहे, जर थांब मला एडिटिंग करू. माझा मूड खराब आहे, एडिटिंग करते मी. मूड ऑफ असेल ना मी काही फोटोज किंवा व्हिडिओ एडिट करत असते. पण जेव्हा ही मूड मध्ये असताना एडिटिंग करते ना तेव्हा सगळ्यात बेस्ट आहे. नाही असं काही नाहीये. आणि तुम्ही रॉज असतात ना रील्स वगैरे ते मी सर्च करून एडिट करत बसले असते, कारण तो एक माझा मी टाइम असतो मूड खराब झाला. काय रे वैभव टीव्ही 24 तास चालू असतो आमच्याकडे. टीव्ही 24 तास मग तुला ते कळलं होतं टीव्ही 24 तास म्हणजे हा नाही तिचा ऑप्शन. माझी अप्सरेला गाणं मला आहे, समजतं. मला लिटरली वैभवला डिसअपॉइंट करतो. कमबॅक करो कमबॅक. ओके माझी जास्त चिडचिड कधी होते? ऑप्शन दिलं आणि माझे केस नीट नसल्यावर, मला गरम होतं तेव्हा, की मला भूक लागल्यावर. I काय guess. होते, चिडचिड होते. हा चिडचिड राग येतो मला. म्हणजे केस नीट नसतात तेव्हा, मला गरम होतं तेव्हा, की मला भूक लागली असते. अरे लिहा तुम्हाला हे माहिती पाहिजे. दोन्ही ऑप्शन्स करेक्ट आहे का? यातलं एकच ऑप्शन खूप जास्त करेक्ट असणार. मी दोन्ही दिले. अजून लिहित नाही. काय चालेल निबंध लिहिताय का तुम्ही? फर्स्ट ऑप्शन मी लिहिलं, असं सांगायचं नसतं. सेकंड लिहिली नाही. म्हणजे मी सांगतोय की मी दोन लिहिले, त्यातलं एक सगळ्यात जास्त मला वाटतं आहे, सेकंड थोडं कमी वाटतं. गरम होतो तेव्हा नाही, भूक लागल्यावर. येस सध्या नाही गोरा घ्या. मला जर सध्या मी आता जस्ट नाळा झाला माझी थोडी चिडचिड नाही झाली, थोडी मला भूक लागल्यावर होते. मी जेव्हा पण बाहेर जाते किंवा घरी असते मला भूक जर लागते, एकटी असलेली भूक लागते तर मला काय फरक नाही पडत. पण असं मी कुठेतरी बाहेर असलेली मी खूप असं राहत नाही, चिडचिड होतं, मला खूप भूक लागते. तर खूप सिम्पल क्वेश्चन्स आहे. ठीक आहे. माझी सगळ्यात जास्त वेळ टिकलेली बेस्ट फ्रेंड कोणती? रिसेंट जी आजही माझ्यासोबत आहे अशी माझी एक बेस्ट फ्रेंडचं नाव. ए भाई किती बेस्ट फ्रेंड आहेत. माझी एकच बेस्ट फ्रेंड आहे. मला लाजा वाटलं पाहिजे की माझी बेस्ट फ्रेंड आहे कुदवेल. लवकर कुठं राहते? ते मला माहित नाही. मी सांगू. कधीपासून गेले सांग. अरे कधीपासून पासून सी म्हणजे आता बघ तू लहानापासून आहे. माझ्यासोबत अशी माझी कट्टर मैत्रिणीशी माझी कोण नव्हती जास्त, जी आता सध्या आहे किंवा दाखवा. अपूर्वा. येस अपूर्वा सध्या आहे माझी बेस्ट फ्रेंड. सध्या म्हणजे आहे ती काय झालं आहे? काय आहे पॉईंट गेलाय. तिकडे तू का मारलास? नाही सध्या माझी तुम्हाला खूप मैत्रिणी झाल्या, पण खूप जणी माझी साथ सोडली, खूप जणी अशाच आल्या आणि निघून गेल्या. प्रेमात नाही पण मला मैत्रीत खूप धोके मिळाले. सो आतापर्यंत तरी आमची 10 वेळा तरी भांडणं, म्हणजे गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडची जेवढी भांडणं होतात तेवढी माझ्या आणि माझ्या बेस्टफ्रेंडची भांडणं होतात आणि ती अजूनपर्यंत टिकली आहे. ठीक आहे. ओके माझं कॉलेजचं नाव. नल्ले प्रश्न आहे हा, म्हणजे येते तरी का? कॉलेजचं नाव काय तुझं? अरे कोण? तुला माझ्या कॉलेजचं नाव नाही माहिती. माहिती असेल कारण का विक्रांतला मी बोलली. भाई नाही माहिती असणार कारण ऑफकोर्स मला त्याला त्या कॉलेजमध्ये टाकायचं होतं, पण मी त्या कॉलेजमध्ये जाता आलं नाही, कारण मी माहिती असेल. माझं ग्रॅज्युएशन कुठल्या कॉलेजमध्ये झालंय? साठे कॉलेज. येस दोघांचा आन्सर बरोबर आहे. साठे कॉलेज. दोघांना पण एक पॉईंट दिला. पॉईंट्स किती झाले का? 5-3. मी हिरवत दाखवेल. मलाही आठवत नाही आहे खूप प्रश्न. ओके सो नेक्स्ट क्वेश्चन इज मला 10th ला किती पर्सेंटेज होते? अरे मला नाही वाटत. आठवते म्हणजे मला नाही आठवत.
सो तुम्हाला वैभवची पण आठवत नाही, बट ठीक आहे, तुला माहिती असली पाहिजे माझ्या. तुला पण माहिती असेल. तू मला सांगितलेच नाहीस कधी, सांगितलं. कधीच नाही सांगितलं. आता मुद्दा माझा आहे, तू दाखव मला, नाही टाकली तरी सांग. तुला कसं मारीन एक मित्र, तुला मला टक्के नाही माहिती. पहिल्यात नाही आलं शकतो. तर तुला एक क्लू म्हणजे नाही नाही, मला मी लिहून टाकलं. लिहिलेस तू? ओके. हिंग करता पुढचा प्रश्न काय असतो? तो कदा मागे ह्याला म्हणतात कोर्स कार्ड. बघा आता पुढचे प्रश्न. मी एक रेंज दिलं तर चालेल. नाही, ऍक्युरेट लिहिलं पाहिजे. तुला तुझ्या बायकोचे पर्सेंटेज माहित नाही वैभव. 5-3 ओके, 10. 5-3 दाखवा तिकडे, विक्रांत दिसत नाहीये. 75-72 ऍक्युरेट विक्रांती सांगितलं मला. 10th मध्ये 72% होते. सलोनीला होते 75. सलमीला 74 होते. आणि विक्रांतला पण 10th ला 71 होते. ओके, विकला 71 होते. आम्ही दोघं सेम. सो नेक्स्ट क्वेश्चन. इथेही विक्रांत जिंकलाय. मला खरंच वैभव खूप डिसअपॉइंट करते. नॉर्मल आहे एवढं काय. मला 20 सगळ्यात वर्षाचं कॉम्पिटिशन कुठे आहे? 2 वर्षाचं competition. पण जास्त वेळ तुझ्यासोबत राहिली. हा घरात असो नसल्यासारखं असतो. हा दिवसात 24 तासापैकी 20 तास बाहेर असतो. 4 तास झोपायला येतो फक्त काय घरी. ओके, माझं फेवरेट फूड कोणतं? मी फक्त 5 सेकंद बोलणार. 5 सेकंद मोजणार. 1 2 3 4 5. पाठी ठेवा. पाणीपुरी. पनीर कधी पनीर मी लिटरली मला आठवत नाही मी लास्ट टाइम पनीर कधी खाल्लं. तू कोणाचं लिहितोय हे? हो सॉरी. अरे तू पनीर खातेस ना, तुला पनीर असतं आवडत असतं. पनीर विक्रांत, मी तुमच्यासोबत नॉनव्हेज हॉटेलमध्ये गेला मला ऑप्शन समजलं नसतं. असतं. ऑप्शन नसतं तेव्हा मी पनीर खाते. स्ट्रीट फूड बोलले असं समजलं. मी फूड सिम्पल फेवरेट फूड बोलते. लाज वाटली पाहिजे नॉर्मल. टेक्निकली दिसे आले का? ओके, माझा फेवरेट सीझन कोणता? चला flip. रिनी येस. दोघांना पण एक पॉईंट केलाय. मला सध्या पावसाळा खूप जास्त आवडतोय. आधी लहान असताना मला हिवाळा खूप आवडायचा, पण येस, वैभव माझ्या लाईफमध्ये आल्यापासून मला पावसाळा आवडायला लागला. कारण माझं वेगळा पावसाळ्यात झालंय. सो मी पावसाळ्याला खूप जास्त इमोशनली आणि जास्त अटॅच फिरलो पण पावसाचं. सो मी खूप जास्त अटॅच आहे पावसाळ्याला सध्या. माझा फेवरेट ऍक्टर ऑप्शन तर दे. हा, options आहे. ओके, आता ऑप्शन देते मी. साऊथचा आपला मराठी. ऍक्च्युली मला साऊथ मधला पण एक माझा ऍक्टर फेवरेट आहे आणि बॉलिवूडचं पण फेवरेट आहे. ते वाईट ऑप्शन द्या. बट तुम्ही यातले 2 सांगू शकता. ठीक आहे, मी तुम्हाला 4 ऑप्शन्स Southचं मला माहिती आहे. 4 ऑप्शन्स देईन, त्यातले तुम्हाला 2 निवडायचे. ठीक आहे, ठीक आहे. मी आता सगळे साऊथचेच सांगते तुम्हाला. अल्लू अर्जुन, नानी, धनुष आणि विजय देवगण. मग त्यातले 2 सांगायचे. हा, एक जरी करेक्ट आलं तर अर्धा पॉईंट. ठीक आहे. ओके, रेडी? थांब. हे मला चेहरा नाही आठवत. चेहरा ना तुला नाव आठवायचंय. नाही खरं, मला माहिती आहे तू त्या पिक्चर बघितलंय. नाही, मला पिक्चर आठवतो पण त्याचं नाव नाही आठवत. वैभव, आणि टाइम संपला. राईस टर्न. नानी आणि धनुष आणि विजय देवगण आहे. ह्याला हाफ पॉइंट आहे. विक्रांतने बरोबर ओळखले. मला नानी आणि नानी कोण आहे? धनुष नानी खूप आवडतो. मधला. खूप जास्त मला तो खूप आवडतो. लहानापासून खूप आवडतो. सुपर धनुष खिलाडी कोण? येस, सुपर त्याचं खिलाडी. नाव पण नाही माहिती तो पिक्चर. सुपर खिलाडी 4 मध्ये मला खूप जास्त आवडतो. हा पण पिक्चर तर माहिती मला. हो असं काय. माझ्या लाईफमध्ये सोना आल्यावरच मी 2-3 साऊथचे पिक्चर्स बघितले. त्याच्या आधी मी बघतच नाही. So मला ऍक्टर्स पण नाही माहिती, पिक्चर पण नाही माहिती. माझे मास्टर्स कोणत्या वर्षी कम्प्लीट झाले? विचार कर. मी हरलंय काय? ठरलं लिहू शकतो. तर तुझं पासिंग कधी सांग मला. पासिंगच कोणत्या वर्षात झालेलं आहे तुला? तुझं तर मास्टरचं बोलतेस ना. मास्टर्स बोलतो. कंटिन्यू कुठला का मारू शकतो.
मला एवढं माहिती 2000 मधूनच कुठेतरी असतं. 2000 मधूनच आहे, 2000 मध्ये चाललंय जर आपण 2018, 19, 20, 21, 22, 23. दाखवा. अशी मलाही माहिती आहे, मला आठवलं. वाटून घ्या. मी क्लिक केलं. क्वेश्चन मार्क. दोघंही चुकल्यात. माझं 2022 मध्ये कम्प्लीट झाले. 2022 मध्ये माझं मास्टर्स कम्प्लीट झाले, 2020 मध्ये ग्रॅज्युएशन झालं आणि ह्याला गेले 2018. म्हणजे माझं वय काय वाटतंय तुला? आणि मी ते ब्रॅकेट मध्ये लिहिणार होतो हरलो करून. मी म्हातारी आहे का? 2018 मध्ये माझं 2019 मध्ये माझं झालंय रे. अफवाच्या 2 वर्षांनी माझं झालं. ओके, मी बीच पर्सन आहे की मी माउंटेन पर्सन? यातला फक्त स्पेलिंग नीट आहे की नाही तेवढं काय माहितीये, डॉक्टरली पेड आहे. मी बीच पर्सन. म्हणजे तू बीच पर्सन आहे. तुला काय नव्हतं? मला रात्रीचं बीचला जायला आवडतं. तुला सकाळचं डोंगरावर चढायला आवडतं मी ते? Shut up. हा? मी- पावसाळ्यामध्ये डोंगर तू बीचला जाते पावसाळ्याकडे. अरे तुला पण बीच मी जायला लास्ट टाइम आवडतं? डोंगर मला डोंगर आवडतात पण मी लास्ट टाइम डोंगर गेलीच कधी आहे. Please. गावी जाताना डोंगरातून ही तू भरलेच आता हा दोघे मला कन्फ्युज करून टाकले लिटरली. मला पावसाळ्यात डोंगर आवडतो. हे ठीक आहे. हा क्वेश्चन रद्द करू. नाही इथे दोघांना एक एक पॉईंट देते मी. बिकॉज मला कधी कधी आवडतं पण जास्त मला बीच आवडतं ते पण फक्त रात्री आवडतं. यामध्ये ना मी असलं पाहिजे या जागेवर. पागल वालाच नाही. गेम ऐसा खेलो की प्रश्न पूछने वाला confuse ओके, होगा. सगळ्यात बेसिक क्वेश्चन आहे. तुम्ही मला रोज बघताय ह्या गोष्टी करताना. सो मी बाहेर जाताना मेकअप करू दे किंवा नको करू दे, मी पावडर लावू न लावू, पण एक गोष्ट न चुकता लागते. कोणती? तुम्हाला निबंध लिहायला सांगितलं मी. टिकली. संस्कृत बरोबर आहे. टिकली काय आहे? विक्रांत पण शिजला इथे. आणि माझं सूर्य बघा ना. हे सूर्य बघा. शेड देऊ का? दोघांनी एक एक पॉईंट गेले. अँड गाईज मला वाटतं इथेच आपण हा गेम थांबवला पाहिजे, कारण का दोघं खूप पटापट जिंकतायत आणि माझं तिकडं बजेट नाही आहे आय गेस. बट ठीक आहे. दोघांना काय पॉईंट झाले हे तुम्हाला मी वर दाखवेनच. सो तुम्हाला हा गेम कसा वाटला नक्की सांगा. तोपर्यंत जर वैभवकडे बघते मी, कारण का वैभवने एवढी उत्तरं चुकवली तर मला खरंच वाटलं ते वैभवची उत्तर चुकली आणि मला विक्रांतकडून जरा अपेक्षा नव्हती. त्या मुलीने खूप छान उत्तर दिले. सो येस, आजच्यासाठी एवढंच. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय. आणि प्लीज मला गेम काय दिले तुम्ही? बाय 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 लाईक प्लीज काय मला नक्की सांगा. DM करा. मी यांच्यासोबत अजून कोणते गेम्स खेळू शकते. सो माझे नक्की ट्राय करायला. सो आजच्यासाठी एवढेच.